उद्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरातल्या बाजारपेठा सजलेल्या आहेत। इकडे दादरच्या मार्केटमध्ये गणेश भक्तांची मोठी रीघ लागलेली बघायला मिळतेय। पुण्यात सुद्धा घरगुती गणपतींचं आगमन झालंय। पुणेकरांमध्ये वेगळंच उत्साहाचं वातावरण आहे। बाप्पाला चांदीची आभूषणं घेण्यासाठी जळगावच्या सुवर्ण बाजारामध्ये भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। बाप्पाला लागणारा चांदीचा मोदक, दुर्वा, मुकुट अशा वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी इथे उपलब्ध आहेत। गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांदीच्या दरात वाढ झाली आहे आणि असं असलं तरी बाप्पाचा उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी भाविकांकडून खरेदी सुरू आहे। आणि आता आपल्या राज्यभरातल्या प्रतिनिधींकडे जाऊया। पुण्याहून ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत आणि मुंबईमधून अजय माने आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला पुण्यात जाऊया। पुण्यामध्ये ज्ञानेश्वर कसं वातावरण आहे? कारण पुण्यातला सार्वजनिक उत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्यभर किंबहुना जगभर प्रसिद्ध आहे। बरोबर आहे, पुण्यात अत्यंत आनंदाचं वातावरण आहे कारण बाप्पाचं आगमन आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी पुणेकर करतायत आणि मोठी गर्दी पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे। मोठ्या संख्येनं पुणेकर बाहेर पडलेत कारण बाप्पाचं आगमन होणार आहे, त्यासाठी मूर्तीची खरेदी असेल किंवा एकूणच आपण पाहतोय ज्या बाजारपेठा आहेत, वेगवेगळी जी दुकानं आहेत पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये, शनिवारवाडा परिसरामध्ये कशा पद्धतीनं लोकांची गर्दी आणि बाप्पाच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या आकारांमधल्या मूर्ती, त्यासोबतच जे डेकोरेशनचं साहित्य आहे सजावटीचं ते देखील या ठिकाणी विक्रीसाठी वेगवेगळी दुकानं आहेत। आणि इतकंच नाही तर या सगळ्याचीच एकूण पूजा जी आहे ती विधिवत पार पडावी यासाठी जी साहित्य खरेदी आहे, पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी जी आहे ती बाजारपेठांमध्ये एकूण सगळी तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात असताना खरेदीसाठी म्हणून देखील जे मोठ्या संख्येनं येणारे बाप्पाचे भक्त आहेत ते आपल्याला या सगळ्या मध्यवर्ती पुण्यात पाहायला मिळतात। खरं म्हणजे बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा खुललेल्या आहेत। गर्दी जी आहे ते आपल्याला बाजारपेठांमध्ये बघायला मिळते आहे। एकूणच बाप्पाचं आगमन किती जल्लोषात होणार त्याचं आपल्याला या सगळ्या म्हणजे चिमुरडे पण खरेदीसाठी आलायत का आणि काय खरेदी केलंय? आता मूर्त्या बघतोय सुंदर सुंदर। बघू आता कसं आहे। मूर्ती खरेदीसाठी या ठिकाणी हे बाप्पाचे भक्त आलेत। डेकोरेशनचं साहित्य घ्यायला आलात? डेकोरेशनचं नाही, मूर्ती घ्यायला आलेलो आहे। बाळ गणेशची मूर्ती घेतलेली आहे। कसा आनंद वाटतो? खूप छान। गणपती बाप्पा, पुणे आणि गणपती हे दोन्ही म्हणजे खूप चांगला मेळ आहे आणि सर्वजण उत्सुक असतात आपल्या पुण्यामध्ये। धन्यवाद। आपण बघतोय आनंद आहे। गणेश मूर्तींची खरेदी असेल किंवा सजावटीचं जे साहित्य असेल, पूजेचं साहित्य असेल, हे खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी या मध्यवर्ती पुण्यात गर्दी केली आहे। ही अशी असंख्य दुकानं आहेत, म्हणजे पूजेचं साहित्याचं दुकान असेल, डेकोरेशनचं दुकान असेल किंवा पुढे बाप्पाची मूर्ती जी आहे हे विकण्यासाठी हे स्टॉल्स असतील। रात्रभर या रस्त्यांवरचे हे सगळे जे स्टॉल्स आहेत ते आपल्याला गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी म्हणून खुले असल्याचं बघायला मिळतं। अगदी उद्या सकाळपर्यंत हे सगळे जे पुणेकर आहेत ते या बाप्पाच्या वेगवेगळ्या आकारातल्या आकर्षक अशा पुण्यात या दुकानांमध्ये ज्या आपल्याला गणेश मूर्ती बघायला मिळतात या गणेश मूर्तींची खरेदी करण्यासाठी आल्याचं बघायला मिळत असतं। आपण बघतोय बाप्पाची मूर्ती घरी नेली जाते, डेकोरेशनचं साहित्य घरी नेलं जातंय। किती आनंद वाटतोय बाप्पाची मूर्ती घरी नेताय, कसा आनंद आहे? मस्त वाटतंय। अजून काय? कशी तयारी केली आहे? खूप छान, खूप भारी वाटतंय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आपण बघतोय बाप्पाचा गजर केला ज्ञानेश्वर जातोय आणि हाच बाप्पाची उत्साह राज्यात मूर्ती ठिकठिकाणी आगमनाची बघायला मिळतो। आणि तयारी, जसं तुझ्या एकूणच आजूबाजूला सगळ्या गोष्टी या बघितलं, बाजारपेठांमध्ये मूर्ती खरेदी आहे, पूजेचं साहित्य असेल, फुलं, पत्री, कमळं, दुर्वा, हे सगळं खरेदीसाठी इथे गर्दी होताना आपल्याला दिसते। मुंबईत येऊया। मुंबईच्या दादर मार्केटमध्ये सुद्धा असंच काहीसं चित्र आहे। अजय आपल्या सोबत आहे। अजय, दादर मार्केटचं काय चित्र आपल्या प्रेक्षकांना जरा आपण दाखवूया। अजय, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? हो 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 हो। दादर मार्केटमध्ये सध्या मोठी गर्दी झालेली दिसतीये। काय वातावरण, कसं वातावरण दिसतंय? नम्रता, मी खरं तर दादर मार्केटच्या समोर असलेल्या पुलावरून आपल्याला ही सगळी दृश्य जी आहेत ती दाखवत आहेत। अत्यंत मनमोहक आणि आनंद देणारं वातावरण आहे, कारण की मुंबईकर जो आहे तो मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतोय। आणि आता ही सगळी उद्याच्या तयारीची लगबग जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर दादर मार्केटला, दादर स्थानकाला लागूनच फुल मार्केट आहे आणि त्याच्यासोबतच
इतर गोष्टी घेण्यासाठी आता मुंबईकर ह्या ठिकाणी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यातच आपण जर पाहिलं तर आता एक महत्त्वाची गोष्ट समजते ती म्हणजे की यंदा दादर मार्केटमध्ये दिवसाला 20 कोटींची उलाढाल ही या छोट्या छोट्या स्टॉलमधून होताना पाहायला मिळते. आणि याच मार्केटमधून यंदा नेहमीचे जे स्टॉल आहेत ते तर आहेत, पण त्याच्या सोबतच इतर जे विक्रेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित यंदा झालेले आहेत. आणि त्यामुळे यंदाचं मार्केटमधलं रेशो जे आहे ते सुद्धा वाढलेलं आहे. आपण जर पाहिलं तर फूल असतील, हार असतील, त्याच्यासोबतच जे पूजेचं साहित्य असतं त्याचं सामान घेण्यासाठी सुद्धा आता हा मुंबईकर इथे गर्दी करताना, लगबग करताना पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर छोट्या छोट्या वेण्या ज्या आहेत त्या महिला आता टोपलीत घेऊन ज्या आहेत त्या जाताना पाहायला मिळतात. त्यामुळे अत्यंत रंगेबिरंग आणि सणांचा उत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे, सण सुरू झालेला. आणि आता या महाराष्ट्राला असलेली एक संस्कृती उद्यापासून सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आजची आणि उद्या येणाऱ्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी हा मुंबईकर, हा भाविक भक्तगण जो आहे तो या मार्केटमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कशाचीही कमतरता जाणू नये त्या अनुषंगाने सगळ्या गोष्टींची खरेदी आणि लगबग आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या चुंदरी ज्या आहेत त्या, परत त्यासोबत पूजेचं साहित्य असो, फुलं असो, नारळ असो, त्याचबरोबर पूजेला मांडण्यासाठी केळीची पानं असो, या सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं असलेल्या पाहायला मिळतात. आणि त्यासाठी आता हा भक्तगण जो आहे तो आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी प्रत्येक गोष्टीची खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळते. नम्रता, खरं तर दादर मार्केटमध्ये अनेक गोष्टी, मकर, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विकल्या जातात. आणि त्यासोबत यंदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पाहायला मिळतंय ते म्हणजे मोरांच्या पिसारे जे आहेत आणि त्याच्या असलेले मकर हे मोठ्या प्रमाणात जे त्या संपूर्ण मार्केटमध्ये किंवा या ट्रेनमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात मकरासाठी वेगवेगळे ट्रेंड दाखवले जातात. मागच्या वर्षी गुलाबी रंगाच्या फुलांचे ट्रेंड होते, यंदा मोर पिसांचे अगदी ट्रेंड अजय, जसं तुम्ही सांगताय इकडे ज्ञानेश्वर ज्या भागात आहे ती पुण्यातली मंडई असो किंवा तू ज्या भागामध्ये आहेस ती मुंबईमधलं दादरचं मार्केट असो, तुम्ही कुठल्याही गोष्टीचं नाव घ्या, पूजेचं, साहित्याचं, गणपतीच्या संदर्भातलं, आणि ती गोष्ट तुम्हाला या मार्केट्समध्ये मिळते. त्यामुळे ही गर्दी आपल्याला बघायला मिळते. लक्ष ठेवून राहा, अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहिती.